गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गेल्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंनी पृथ्वी जलाशयावर आणली आणि ती आणत असताना ज्या ज्या घटना घडल्या त्याचाही आपण मागोवा घेतला आणि अशा प्रकारे ती पृथ्वी जलाशयावरती स्थिर झाली. जशीही ती जलाशयावर स्थिर झाली तशीही तिच्या भूगर्भामध्ये असलेलं पाणी उसळी मारून वर आलं आणि 7 धारांनी ते बाहेर उधळलं. त्यातली एक धारा ही इतकी प्रचंड वेगाने वर गेली की आकाशमंडल भेदून ती भगवान शंकराच्या जटेमध्ये जाऊन बसली. त्या जटेमध्ये जाऊन बसल्यानंतर तिला परत या पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाला काय प्रयत्न करावे लागले हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. त्या इतिहासात मला जायचं नाही आहे, पण ती त्या ठिकाणी स्थिर झाली. त्याच्यानंतर आणखीन एक प्रवाह थोडा दूर अंतरावर जात नाही तोपर्यंत लुप्त झाला. या 7 प्रवाहांना ऋषींनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांचं स्वागत केलं, परंतु कालाच्या ओघात वेगळं काहीच निर्माण होणार होतं आणि म्हणून करता या 2 प्रवाह गुप्त झाले. तरी सुद्धा ऋषींनी त्यांना गंगेत यमुने चैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु किंवा नमस्तुभ्यं 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 नमो नमः अशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. या 7 नद्या ज्या विश्वाला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाहीत, परंतु 2 लुप्त झाल्या, 5 राहिल्या आणि या 5 मानवाच्या पंचप्राणांना जिवंत ठेवण्याचा काल, आज आणि उद्या आणि भविष्यात अनंत कालखंडापर्यंत ते कार्य करत राहणार आहेत, कार्य करीत आहेत, करत राहणार आहेत. आणि अशा पद्धतीने त्या 7 नद्यांचं त्या ठिकाणी उगमन झालं. प्रवाह, उपप्रवाह, अनेक प्रकारचे नदी नाल्या प्रवाह याच्या अनुषंगाने ते संपूर्ण विश्वात विराजमान झाले. त्यानंतर दुसरी घटना घडली की ही जशीही पृथ्वीवर आली तशीही त्या पांचजन्याच्या आधिपत्यामध्ये असलेल्या क्रूर जलदेवता त्याही वर आल्या. त्यांना 64 प्रकारच्या नावं होती. त्या 64 होत्या. सगळ्या क्रूर आहेत. त्यांची नावं जर आपण वाचली, त्यांची नावं जर आपण विचारात घेतली तर त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं कार्य आणि त्यांचे गुणधर्म आपल्याला लगेच लक्षात येतात. तरी सुद्धा ऋषीमुनींनी त्यांचंही स्वागत केलं. त्यांचाही मानवाच्या दृष्टीने उपयोग कसा केला जायचा हा विचार त्या ठिकाणी केला आणि त्या 64चे 16, 16, 16 आणि 16 असे 4 भाग केले. उपदिशांना त्यांची स्थापना केली. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या 4 उपदिशांना त्यांची स्थापना करण्यात आली. त्यांची नावं आणि त्यांच्या जर गुणधर्माचा विचार केला तर त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या एकंदरीत कार्यकारिणीचा विचार त्या ठिकाणी त्यांनी केल्यानंतर त्या 16मध्ये सुद्धा काही क्रूरतेने कमी, काही अतिक्रूर, काही मध्यम क्रूर अशाही होत्या आणि म्हणून करता अशा त्यांना निवडून 16, 16, 16, 16 या पद्धतीने कार्य करण्यात आलं. पण त्यात नैऋत्य दिशेचा जर विचार केला
तर नैऋत्य दिशा ही भूत प्रेत पिशाच शाकेन डाकीन यांना आश्रय देणारी आहे. आणि या आश्रय देणाऱ्या त्या नैऋत्य दिशेमध्ये ज्या 16 स्थापित झाल्या त्यांची जर नावं आपण बघितली, सगळी नावं तर मी तुम्हाला आज सांगणार नाही, मंत्र मी सांगणार नाही आहे, पण एक त्या ठिकाणी जर सांगितलं तर गर्भभक्षायै गर्भ खाणारी, प्रेतांचे हात धरणारी प्रेतायै, सर्पास्यायै सर्पांना भक्षण करणारी, सर्पांच्या सोबत राहणारी, प्रेत वाहनायै प्रेतांना वाहून नेणारी. ही सगळी क्रूर शब्द आणि क्रूर व्याख्या या नैऋत्य दिशेला आहेत. आणि या 64 योगिनींचा भगवंताने सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने वापर करून घेतला. त्यांना वेगवेगळ्या भागात प्रस्थापित केलं, 4 भागात: नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. आणि यांच्यावर अधिपत्य महाकाली, महालक्ष्मी आणि ती मोहमाया जी सरस्वतीच्या रूपाने आलेली नव्हती, नदीच्या रूपाने आली, परंतु काही अंतरावर दूर जाताबरोबर पुन्हा लुप्त झाली. तिला सरस्वती हे नाव मिळायला अजून बराच काही अवधी होता. आणि म्हणून करता ती मोहमाया त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्यासोबत आली. आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची पूजा आपण त्या चौरंगावर करतो. काही कालखंडानंतर भगवान गणेशाला जेव्हा आधिपत्य प्राप्त झालं, सर्व देवांच्या अग्रपूजेचा अधिपती तो जेव्हा झाला, तेव्हा त्याचीही स्थापना त्या ठिकाणी झाली. आपण रोजच्या जीवनामध्ये जे आपल्या छोटे कार्य करतो किंवा मोठे यज्ञ यागादी कर्मकांड करतो, त्या ठिकाणी सुद्धा या 64 योगिनींची मांडणी असते. त्या 64 योगिनींची 16 ईशान्याला, आग्नेयाला, नैऋत्याला, वायव्याला अशी मांडणी असून मधला पट्टा पूर्णपणे मोकळा ठेवलेला असतो अधिकाच्या स्वरूपातला. त्या आडव्या पट्ट्यावरती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी मांडणी असते. आणि महालक्ष्मीच्या वरच्या बाजूला गणेशाची सुपारी मांडलेली असते. आणि अशा पद्धतीने तो चौरंग त्या ठिकाणी आपण मांडतो. तो का आहे, कसा आहे, हे आता तुम्हाला निश्चितपणे कळलेलं असेल. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण आपला 5वा वेद म्हणतो, ते गुरुचरित्र दत्त महाराजांचं. जेव्हा दत्त महाराज गंगेवर जात होते, जेव्हाही गंगेवरती त्या ठिकाणी ते जायचे, स्नानाला गंगा दुभंग व्हायची. आतमधून 64 योगिनी वर यायचे. योगिनींच्या नावाचा स्पष्ट उल्लेख 19व्या अध्यायात आहे. पुन्हा 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 वाचा, मनन करा, ध्यान करा, नमस्कार करा, निश्चितपणे सगळ्या गोष्टी कळतील. आणि म्हणून 19व्या अध्यायामध्ये त्या 64 योगिनी दत्त महाराजांच्या स्वागतासाठी येतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं ते रूप आहे. त्यांना घेऊन ते त्या ठिकाणी त्यांच्या दरबारात जातात, आसनाधिष्ठ करतात, त्यांची पाद्यपूजा करतात. हरि ओम सहस्रशरीकः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमिगुं दर्वत व्रत्वा ततिष्ठित दशाङ्गुलं पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यत् भव्यं हुतं रे तत्त्वशेषान्नो यदन्यनातिरोहति. आगच्छ देवदेवेश तेजोराशि जगत्पते क्रियामाणं मया पूजा गृह्णतम् श्री दत्तात्रेयाय नमः. आवाहयामि, स्थापयामि, साखलापूर्वक गंधाक्षर पुष्पं समर्पयामि. षोडशोपचार पूजा त्या ठिकाणी त्यांची केली जाते. आणि त्या 64 योगिनी भगवंताचं नामस्मरण चिंतन करून पुन्हा आपल्या कार्याला लागतात, कारण त्या जलदेवता आहेत.
जलदेवता असल्यामुळे त्यांचं जशाही त्या समुद्रातून वर आल्या आणि पूर्वीच्या ज्या पद्धतीने ते जत राहत होते ते पाणी आणि ते जलाशय त्यांना मिळत नव्हतं, त्यामुळे ते अधिकाधिक कासावीस झाल्या, क्रूरता त्यांची वाढत गेली आणि म्हणून करता ऋषीमुनींनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान केलं. त्यानंतर तिसरी घटना घडली. पांचजन्याच्या सोबत काही क्रूर आणि काही मवाळ असे त्याचे सवंगडी होते. त्यांनाही भगवान विष्णूंनी वर आणताना शंखाचं रूप दिलं आणि ते 16 प्रकारचे शंख पृथ्वीवर आले. त्या 16तले काही जे शुभ होते त्यांच्यातून येणाऱ्या आवाजाला शंखनाद म्हटलं गेलं. पण जे अशुभ होते, अशुभ कार्यासाठी ज्यांचा वापर केला जातो, त्यांच्यातून येणारा आवाज हा अतिशय कर्णकर्कश होता आणि त्याला कर्णभैरी हे नाव देण्यात आलं. म्हणून शंख आणि शंखाचे प्रकार हे कशा पद्धतीचे आहेत, काय आहेत, याचा विचार आपण आपल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे करणार आहोत. आणि म्हणून करता हे कार्य करत असताना आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे की कशा पद्धतीने ह्या देवांच्या माध्यमातून आणि ऋषीमुनींच्या माध्यमातून प्रसंगी क्रूर कर्मी अशा दैत्यांच्या माध्यमातून सुद्धा या पृथ्वीवरती धर्माची रचना कशा पद्धतीने झाली. धर्मे रक्षति रक्षितः, धर्माचं रक्षण करणाऱ्याचं धर्म रक्षण करतो. आणि म्हणून करता ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चिंतन चाललेलं आहे त्या त्या ठिकाणी ते कशासाठी चाललेलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर काय पद्धतीने चाललं आहे, कशा पद्धतीने चाललेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून करता सर्वांना माझी पुन्हा विनंती आहे की कुठलंही कार्य करत असताना त्याच्या मनन, चिंतन, पठन या गोष्टी अवश्य करा. त्याच्यातून सर्वांचा लाभ होईल. जे 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 तुम्हाला कळणार आहे, जे 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 तुम्हाला समजतं आहे ते 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 तुम्ही इतरांना सुद्धा सांगा. श्री स्वामी समर्थ.